नमस्कार गाईज, तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला डेली ब्लॉग सिरीजचा दुसरा दिवस आहे आणि आज काय 9 वाजता उठलो मी. 1 नाही वाजले, रोज 1 वाजायचं का 9 पण अजून वाजले नाही, 15 मिनटं आहेत 9ला. तर लवकर यासाठी उठलो मला आज जायचं कल्याणला, कारण एका डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. त्याला जरा रिपोर्ट्स वगैरे दाखवायचे आहेत. तर मग डॉक्टरला भेटायचं, त्यासाठी कल्याणला चाललो आहे. आणि मग बघू जमलं तर मामाच्या पण घरी जाऊया. भरपूर दिवस झाले गेलो नाही, जमलं तर. नाहीतर मग तसंच रिटर्न येऊया, कारण थोडा घरी थांबायला लागतं, प्रॉब्लेम आहेत म्हणून. तर मग आता आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश झालेलं आहे आणि पावसाला आहे. ट्रॅक वगैरेच घालून चाललो आहे, कारण चिखल उडतं. जास्त जीन्स वगैरे नाही घालत पावसाळ्यात, मी अवॉइड करतो चांगले कपडे घालण्यासाठी. तर मग आता बघूया, काय नाश्ता असेल तर घरात नाश्ता करू, नसेल तर मग बाहेरच काहीतरी खाऊ. नाही तर मग डायरेक्ट तिकडे पोचल्यावर नाश्ता करूया. चला आता जातो हॉलमध्ये, बघूया काय का नाश्ता दाखवतो तुम्हाला. मग आपण जाऊया रिपोर्ट आणायला आणि मग तिकडून जाऊ डायरेक्ट कल्याणला. आळशी लोक अजून झोपलेले आहेत, काय नाही. आता मला जायचं म्हणून उठले. आता मी पण त्यांच्यामधलाच एक भाग आहे आळशीतला. बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे आणि आता मम्मी देते नाश्ता केल्यावर आपण निघूया. आणि वाजलेत 5 मिनटं घड्याळ पुढे आपला. फटाफट निघून जाऊ 9च्या आधी घरातूनच. चला बघा, सकाळचा नाश्ता उपमा आहे, केक आहे ना, कॉफी. तर नाश्ता करतो, मग निघतो जायसाठी. आणि 9ला फक्त 5 मिनिट बाकी, 9च्या आधी निघायचं आहे. चला फटाफट नाश्ता करून निघूया आपण. आज अभी हम घर से निकल रहे. हेल्मेट कभी घालत नाही हम, पण आता लांब जायचं म्हणून घालूया हेल्मेट. आणि सीटची हालत बघा काय झाली, सीटला कवर टाकायचं आहे, टाईमच नाही भेटत आहे. तर हीच गाडी घेऊन जाऊ, युनिकॉर्न. NSला नको, NS राहून द्या आज. तर आता पहिले जाऊन रिपोर्ट घेऊया आणि मग जाऊ पुढे आपण. तिथून मग आम्हाला फोन करूया. तर चला भेटतो तुम्हाला मी पुढे जाऊन. या गाईज. तर गाईज आता निघालोय, रेनकोट घेतला आहे. पावसाचा मौसम आहे, सांगू नाही शकत पाऊस कधी पण पडतो. तर आता आमच्या इथंच आहे. आता जायचं आपल्याला माजीवाड्याला जाऊन मग आपण जे काम आहे ते करूया आणि मग जाऊ तिथून पुढे नाशिक हायवे मार्गे. आणि मला मोटर ब्लॉगिंग करायचं आहे गाईज, पण काय करू, माझ्याकडे GoPro नाही, तो हेल्मेटला माउंट होत होतो. आणि असा मोबाईल घेऊन तर मोटर ब्लॉगिंग करू शकत नाही, रिस्की आहे भरपूर. तर येईलच लवकरच आपल्याकडं GoPro पण येईल, सगळ्या गोष्टी येतील. आपण करू चांगली ब्लॉगिंग मस्त. सबर करायचा, सगळ्या गोष्टींचा, सगळं नीट होतं. दिवस थांबूया आपण, GoPro येईल आपल्याकडे, मग आपण मोटर ब्लॉगिंग करू, सगळे प्रकारचे ब्लॉग टाकूया. आता जास्त नको याला, गाडी चालवतोय. मला मी भेटतो पुढे जाऊन. चला. ते काम होतं ते केलेलं आहे. आणि बघा रेनकोट घालून एकदम पॅकिंग घालेलं आहे, कारण जायचं बाईकवरून नाशिक हायवेला. आणि एकतर मध्ये जर पाऊस लागला तर कुठं थांबणार मध्ये. तर त्यासाठी मी आत्ताच पूर्ण हे केले, रेनकोट वगैरे घालून कवर केलं आहे आणि हेल्मेट घालून डायरेक्ट निघायचं. आता कल्याणला जाऊन तुम्हाला भेटतो मी, कारण मध्ये नको थांबायला. आणि कसं मोठ्या गाड्यांचा चिखल वगैरे पण उडतो कपड्यावर, त्यासाठी बोललो तर कोट घातलेला बरा पडेल आणि काय प्रॉब्लेम नको ना आपल्याला म्हणून. बघू, चला जाऊया आता आपण डायरेक्ट कल्याणला. नेक्स्ट स्टॉप कल्याण. चलो. तर गाईज कल्याणला पोचला, डायरेक्ट मामाला भेटलो आणि मग मामाच्या बरोबर चाललो आहे जे काम आहे ते करण्यासाठी. आणि हा जो आहे तो आमच्या मामाचा गाव आहे. आणि लहानपणापासून भरपूर आठवणी आहेत या सगळ्या रस्त्यामध्ये, या गावामध्ये. भरपूर फिरलो आहे, भरपूर खेळलेलो आहे या गावामध्ये. लहानाचा मोठा झालो आहे, प्रत्येक सुट्टीला इथंच असायचो. आणि गेल्यावरती सारखं आठवण येते, इकडे हे केलं आहे, तिकडे ते केलं आहे. तर मग आता चला जे काय काम आहे ते आवरूया फटाफट आणि मग घरी येऊया पाऊस यायच्या आधी. चला. पाऊस आलेला म्हणून थांबलेलो साईडला मामाच्या बरोबर आणि आलो दुकानात ना. मला टी शर्ट आवडलेत, आता टी शर्ट घेतो जरा 2-3 माझ्यासाठी, असंच डेली घालण्यासाठी. काय करायला आलतो नाही काय करतो मी बघा, जाऊन दे काय नाही, बघतो आता हे ट्राय करून आणि घेऊया 2-3 टी शर्ट जरा. आणि काहीतरी अजून आवडलं तर घेऊया इथून. चला शॉपिंग पण होऊन जायला आता आपली. आणि गाईज विचार केला होता का 2-3 कपडे म्हणजे टी शर्ट घेईल, पण काय एकच आवडला, बाकीचे एवढे खास नव्हते वाटत घालून बघून. म्हणजे मी ट्राय केले होते, काय ना आता एकच घेतला. आता मग चला जाऊया. तर आता घेऊन निघालो घरी जाण्यासाठी आणि पाऊस पण गेलेला आहे. तर आता जातो घरी
मामीने बनवले मस्त जेवण, तर आता दाखवतो तुम्हाला, चला. तर गाईज या जेवायला बघा, मस्त बिर्याणी केले, चिकन बिर्याणी आणि कोळंब्या अशा मोठ्या मोठ्याल्या. एक नंबर जेवण आहे. तर जेवण घेतो फटाफट. आणि जेवणासाठी बघा पाहुणे आलेत, माऊ आले, माऊ. तर माऊ पण कंपनी द्यायला येते आणि मला आता भूक कंट्रोल होत नाही. आणि बघा हा आहे माझ्या मामाचा मुलगा हर्षित. आता जेवण झालेलं आहे त्याचा, तर माझ्याबरोबर बसलेला आहे. आता जेवून मस्त एक झोप काढून निघालो आता घरी जाण्यासाठी परत. आणि आता आहे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे, कल्याणचा पूल आहे इथे, आणि आपला शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्ला आहे. ते काळी भरपूर महत्त्व होते, आता पण आहे भरपूर महत्त्व, पण तो काळ तर अलगच होता, महाराजांचा काळ. आता कोणगावच्या पुलावर आहे, दुर्गाडीचा पूल बोलतात त्याला. आता घरी पाऊस यायच्या आधीच कोट वगैरे घालून बसलेलो आहे मी. त्याच्याला ट्रॅफिक नाही तर आपण जाऊया घरी, तिथंच पोहोचू आपण 40 मिनिटांमध्ये. चला घरी जाऊन भेटतो मी तुम्हाला, मध्ये काय असेल तर काय होईल त्याला. तर गाईज आता फायनली आलो काल्हेरपर्यंत, म्हणजे कोपरला आहे सध्या. आणि मधली पाईपलाईन रोड आहे. ट्रॅफिक नव्हती, अर्धा तासातच आलो पटकन म्हणजे गाडी अशीच चालवली, पण रोड खाली भेटला मला म्हणून आलो. तर आता पोचल 5 मिनिटामध्ये घरी. आणि भरपूर दिवसानंतर मामाकडे गेलो, बरं वाटलं, एकदम भारी वाटलं. तर जेवून वगैरे जरा वेळ आराम केला, आराम करून मग निघालो तिथून घरी येण्यासाठी. तर असंच मला आवडतं रायडिंग वगैरे करायला, म्हणजे बाईक राईड वगैरे करायला. तर एक छोटीशी राईड पण झाली बाईकची. बाईक टूर म्हणजे मला करायला आवडतं. एक छोटीशी राईड झाली. आणि तर काहीच मी बोललो होतो का मध्येच जरा चंद्रावर पोचलो होतो, रस्ता खराब असल्याच्या कारणामुळे. आता चंद्रावरून परत धरतीवरती आलो. तर भिवंडीचा असाच आहे, जिथं खड्डे आहेत तिथं मग पाणी भरलेलं असतो, आणि जिथं खड्डे नाही तिथं रस्ता चांगला आहे, तिकडं धूळ असते. तर मग आता चंद्रावरून खाली धरतीवर आलो आहे. आणि तुम्हाला जसं बोललो की लवकरच आपल्याला बाईक राईड चालू करायची आहे, ते पण ब्लॉग येणार आहेत. गोप्रो जसा आपल्याकडे येईल तसा करतो ट्राय मी, जेवढा लवकर माझ्याकडून होईल पॉसिबल. आणि आता आलो आहे काल्हेरला. आता इथून घर फक्त आपला 2 मिनटावर आहे. आता एकतर कोट घातला आहे, कोटमुळे ना अख्खा भिजला आतमधून, गरम होतं आहे. तर आता पहिले घरी जातो, कोट वगैरे काढतो, फ्रेश होऊन तुम्हाला मी भेटतो. चला या काहीच. तर आलो आहे आता घरी आणि बसले जरा. आणि बघा हा जो सँडो घेतला होता तो मम्मीला दाखवण्यासाठी काढला होता, आणि मला पण भरपूर आवडला. आणि जरा रिलॅक्स करत बसले. नाना पण घरातच आहे आज. आणि जरा आता एक झोप काढतो. झोपायचा टाईम आहे माझा, रोज या टायमाला मला झोप येते. आता मस्त एक झोप काढतो, मग डायरेक्ट काय काम असेल तर करूया संध्याकाळी उठल्यानंतर. चला परत आलो आता बाहेर. आणि आता चालू आहे 2-3 कामं आहेत घरची, ती करायसाठी आरमॉलच्या इथे घोडबंदर रोडला कामं अशी आहेत. पैसे डिपॉझिट करायचं आहे, आईचा जो ATM कार्ड आहे त्याचा पिन जनरेट करायचा आहे. आणि तुमच्या भावाला दाढी पण करायची आहे, दाढी वाढली तर दाढी पण करतो. आणि पाऊसने आता बोलत जाऊन येतो, त्यासाठी आता निघालो आहे आपल्या धन्नूला घेऊन. धन्नूमध्ये पेट्रोल पण टाकून आहे आपण. कालोख तर घातलं आहे, बघू एवढा नाही पण. चला आता जाऊया, आपली जी कामं आहेत डिपॉझिट करू, ATMचा पिन जनरेट करू, दाढी करू, आणि जमलं तर मयूर भाऊला पण भेटून येऊ. चला काय आपण जिथं जाणार आणि तिकडं आपला मयूर भाई नाही रहेंगा, ऐसा कभी हो सकता है का. आता त्याला फोन केला होता, हवा बघा किती सुटले. तर मयूर भाऊला फोन केला होता, त्याला बोललो आता बाहेर येतोय, बोललो चल जाऊ जरा काम आहेत आपली. तर बोललो ये मला घ्यायला मॅगडीजवळ. आता त्याला मॅगडीजवळ घेऊया. आणि मग तो बोलतो नाश्ता पण काय करायला, संध्याकाळचा टाईम झालेला तर आहे. तर चला आता पहिले भाईला घेऊ, जे आपली कामं आहेत ती करू मग एकत्र. त्याला नंतर सुटेल ते आणि जाम आवाज सुटले, आवाज बघा येतोय का नाही माहिती नाही. तर चला काय तुम्हाला भेटतो मी पुढे जाऊन. पाऊस यायच्या आधी पोचू दे मॅगनेजल. कोटबीट घेऊन ना आले, पुढे पाळून घातला. नशीब म्हणजे काय बघा, तिकडं पुढे चेकिंग आहे म्हणून मी गाडी इकडून टाकली आणि पाऊस आला आणि आपल्याला शेड खाली
ब्रिज खाली आपल्याला थांबायला भेटलं, म्हणजे कसं भिजणार पण नाही आणि चेकिंग पण नाही भेटणार. आता हे पाऊस जास्त वर थांबायला लागेल, जाम बेकार पाऊस आहे. जेव्हा कोट घालून गेलो अख्ख्या कल्याणपर्यंत तेव्हा काही पाऊस नव्हता आणि आता कोट घेऊन ना आलो तर भरमसाठ पाऊस आलेला आहे. खोटा पाऊस आहे, खोटा पाऊस एक नंबरचा. आता ह्यो पाऊस जास्त वर थांबूया आपण, नंतर मग जाऊया पुढे. मयूर भाऊ पोचेल आता मॅगडीजवळ, मला बोला लवकर आहे. बघू आता कसा काय, पावसात तो पण अडकला असेल तर ठीक आहे, नाहीतर मग फोनवर फोन करत राहील. आता पाऊस गेला जाऊ मॅगडीजवळ. चला तर काहीच बघा आपला मयूर भाऊ आणि आलो आहे बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी. आता डिपॉझिट करूया आणि मग जाऊ, दुसरा एक काम आहे पिन जनरेट करायचं तिकडे. तर चला, आतमधला नाही जायचं, प्रायव्हेसी प्रायव्हेसी. एक काम करून दुसरं काम करायला आलो आहे, ATMचा पिन जनरेट करायला आलो आहे बँक ऑफ महाराष्ट्राला घोडबंदर रोडला. तर आता हा पिन जनरेट करू, मग जाऊ बघू दाढी करायला आपल्याला भेटला नाही. बघा काय करतो, हम पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब है. आणि आपल्याला दाढी करायला नंबर नसेल तर दाढी करतो, मग नाहीतर मग डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ. चला, काहीच काय सांगू तुम्हाला, एवढं लांबून आलो कशिलीवरून आणि पिन जनरेट करण्यासाठी आलो. पिन जनरेट करायला गेलो तर मला वाटलं लगेच OTP येईल. आता OTP येईल 8 तासांनी. आता 8 तासांनी मला परत यायचं इकडं, हेच करायचं आहे. म्हणजे आता त्या दिवशी आलो नंबर वगैरे अपडेट करण्यासाठी. काय बँकेचं ना मगजमारी आहे ना, बेकार बेकार मगजमारी आहे. तर मग आता काम काय झालं नाही. आता जातो आम्ही काहीतरी नाश्ता करायला तबरेज बाईकडे जाऊ. पहिले बघू दाढी करायला आपल्याला. एक मिनिट OTP आला काहीच, शिवाय घातल्या बँकेला. आला 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 मॅसेज आला आहे मला. तर आता जनरेट करू. ये इकडं ये, आवा तनिक OTP आवा, अभी हम जावा और जनरेट करून. काय तुटला, लिंक तुटला. चला चला, आम्ही आलो टिकूजीनी वाडीला. कशासाठी? शर्मा खाण्यासाठी. शोरमा नाही, शर्मा. आता शर्मा खाऊया आणि मग जाऊया. आणि दाढी करायला बाईकडं लाईन होती, त्याला बोललो परत येतो. बघ बोललो लाईन नसेल तर घे मला दाढी करायला, नाही तर मग घरी जाऊ आपण. तर आता चला दाढी करूया, पहिले शोरमा खाऊया. भरपूर दिवसांनी आपला भाऊ इथंच दुकान आहे मित्राचा, पहिले जाम यायचं इथं. मी आता इथं तिकडे शिफ्ट झाल्यापासून गावात कमी येतो इथे. आता मस्त बनवतो भाऊ आपला शोरमा. असं बघा आमचा असा ओपन शोरमा सॅलडवाला, हेल्दी एकदम. आणि भाई स्नॅप एक बंद ना झाला पाहिजे, काय पण झाला तरी चालेल. काढलाच नाही ना. हां आता काढतो, स्नॅप काढतो. चला आता घेतो शोरमा खाऊन. आणि घरून एक ऑर्डर यायला लागलेत, बोलतात आता चिकन घेऊन ये जेवायला, मावरा भेटलं तर मावरा, बघू काहीतरी घेऊन जाऊ आपण. चला. आणि बाईचा स्नॅप बघा, डेंजर एकदम. पोरी बघतात. तर चला आता खाऊन घेऊन जाऊ पुढे आपण. शोरमा खाऊन झाल्यावर आम्ही दोघं आलो आहे पेट्रोल भरायला. सगळे कामं करायचे आजच. आता पेट्रोल भरूया, मयूर भाऊला सोडतो आणि जातो घरी. आणि नानाचा फोन आला होता, नाना बोली मी चिकन घेऊन जातो, नाही तर मावरा काय भेटेल ते नेतो, तू घरी ये. म्हणजे आपला काम जरा हलका झाला. आता भरूया पेट्रोल आणि मग जाऊया आपण डायरेक्ट घरी. चला, बाय 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 बाय. नाक्यावर थांबलोय बालकुमच्या. कशासाठी? फलक येण्यासाठी. आता फलक येतो खाण्यासाठी इथून. आणि ब्लॉग येतो. आता फलक येतो आणि मग जातो पुढे, कारण कसं हेल्दी खायचं असतं ना. चला फलक येऊ इथून आणि मग जाऊया आता डायरेक्ट घरी. आणि पाऊस पण आलेला ना म्हणून थांबलोय. आता बारीक पाऊस आलेला आहे आणि कालोख झाला येता किती वाजले? नाही 7:30 वाजला तशी. तर जाऊ आता घरी. चला. तर काय बाहेरून आल्यावरती जरा वेळ टाईमपास केला घरामध्ये आणि बसलो होतो. तर वाजले आता 10:30, म्हणजे 10:15 वाजलेत. समोर आलो TV आणि जेवायला बसलो आता. आणि आजचा स्पेशल मेनू आहे चिकन. आता चिकन आहे तर घेतो जेवून. भाकरी वगैरे आहे, भात पण आहे. तर जेवून घेतो म्हणून तुम्हाला मी भेटतो. चला फटाफट या जेवायला तुम्ही पण. तर गाईज आता जेवण झालेलं आहे आणि सुस्ती आले जाम. तर जेवल्यानंतर येऊन आता बसलो आहे रूममध्ये.
आता झोपायची तयारी चालली, आतरून वगैरे करायला घेतोय आणि मग आराम करतो दिवसभराचा. कारण आज लवकर उठलो होतो, सकाळी 7:30 वाजता उठलेलो. 12 वाजता 1 वाजता उठणारा माणूस लवकर उठलेला, तर झोप येणारच. तर मी ब्लॉग पण एडिट करायचं आहे, कारण डेली अपलोडचा चॅलेंज घेतलेला आहे. तर उद्या ब्लॉग आला पाहिजे, त्यासाठी ब्लॉग एडिट करून त्याला सेव्ह करून थंबनेल बनवून सगळे रेडी करून ठेवून उद्या अपलोड करायला लागेल. त्यासाठी मग आता हा ब्लॉग आपण इथे एंड करू. मला एडिट करून उद्या लगेच पोस्ट होईल. मग कसा वाटला ब्लॉग सांगा. ज्यांनी नाही सबस्क्राईब केले चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा गाईज. भरपूर लोकांनी नाही केले सबस्क्राईब. आणि शेअर करा जास्तीत जास्त. नवीन एका ब्लॉगमध्ये भेटेल तुम्हाला आणि डेली 11 वाजता ब्लॉग अपलोड होईल. जोपर्यंत मला जमते तोपर्यंत मी ट्राय करेन कंटिन्यू ठेवायचा, पण 11 वाजता डेली ब्लॉग अपलोड होईल. तर बेल आयकॉन दाबून ठेवा किंवा 11 वाजता मोबाईल हातात घ्या, सगळे कामं वगैरे आवरून पहिले आपला ब्लॉग बघा आणि शेअर करा सगळीकडे. चला बाय बाय, जय श्रीराम. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये गाईज. चला.